माझे नाव प्रदीप आहे. मी विदेशातून भारतात परत आल्यावर पाहिलं की घरी माझी पत्नी कुटुंबातील 25 लोकांसाठी एकटी स्वयंपाक बनवत होती. तेव्हा माझ्या घरात माझ्या बहिणी आणि माझे भाऊ तिला कामात मदत सुद्धा करत नव्हते. सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे आणि माझी पत्नी बिचारी दूर बसून पाहत होती. घरातील वातावरण पाहून मी खूप काळजीत पडलो. मला समजलं नव्हतं की माझी पत्नी एवढी गप्प गप्प का राहत आहे. एके दिवशी मी घरात पाहुणे आले होते, तेव्हा मी सर्वांसमोर माझ्या पत्नी सोबत असं काही केलं जे पाहून तिथे उपस्थित सर्वांना धक्काच बसला. कारण मला आज पण तो दिवस आठवतो जेव्हा मी 4 वर्षानंतर भारतात माझ्या घरी परत आलो होतो. तेव्हा एअरपोर्टवर घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित होता. त्यात माझी 5 वर्षाची मुलगी पिंकी पण होती. परंतु माझी पत्नी सना ही मात्र कुठंच दिसत नव्हती. तिला तिथे उपस्थित नसलेलं पाहून मी थोडा अस्वस्थ झालो. घरातील लोकांना भेटून मी पिंकीला जवळ घेतलं तेव्हा ती जोरात रडत होती. तेव्हा मागून आवाज आला, प्रदीप आण तिला इकडे दे. तो दीदीचा आवाज होता. तेव्हा मी लगेच तिला सनाबद्दल विचारलं. दीदी, सना का नाही आली एअरपोर्टवर आणि मुलीला इथं का पाठवलं आहे? दीदी म्हणाले, प्रदीप तू काळजी करू नको, ती घरी स्वयंपाक करत आहे. ती कुठे दररोज काम करते. आज सर्व नातेवाईक तुला भेटायला आले आहेत, त्यामुळे ती स्वयंपाक करत आहे. मी दीदीचं बोलणं ऐकून शांत झालो. एअरपोर्ट ते घर जवळजवळ 2 तासांचं अंतर होतं. मी संपूर्ण रस्त्याने पिंकी सोबत खेळत होतो. आता ती मला हसून पाहून हसू लागली होती. सर्व काही छान वाटत होतं, परंतु मन उदास होतं. काश सना पण आली असती तर. आता 4 वर्षे झाली आहेत, तिला पाहिले नाही. स्वयंपाक करणं गरजेचं होतं का? भेटणं नाही. माझ्या मनात विचित्र प्रश्नाने गोंधळ घातला होता. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा सना अगोदरच गाडीचा आवाज ऐकून घराबाहेर पोहोचली होती. दुरून पाहिलं तेव्हा मनात आलं की जाऊन तिला भेटावं, परंतु नाही. मी दुरून स्माइल केली आणि तिनेही चेहऱ्यावर स्मित हास्य आणलं. त्यानंतर ती पाणी आणण्यासाठी निघून गेली. संपूर्ण दिवसभर नातेवाईकांचे येणे जाणं सुरू होतं. घरातील सर्वजण खूप आनंदात होते. माझे मित्र पण मला भेटायला येऊ लागले. सना स्वयंपाक घरातून बाहेर निघत नव्हती. कधी कोणाला चहा द्यायची तर कधी कोणाला जेवायला देत होती. मला असे वाटत होतं की माझी सना जशी कुठेतरी हरवली आहे. संध्याकाळ झाली तेव्हा नातेवाईकांचे येणे जाणे थोडं कमी झालं. सर्वजण जेवण करण्यात व्यस्त होते. तेव्हा मी विचार केला की सनाची मी थोडी मदत करावी. सकाळपासून ती फक्त कामात व्यस्त आहे. मी आता जागेवरून उठलो तेव्हाच आईने आवाज दिला, प्रदीप माझ्याजवळ येऊन बस. मी म्हणालो, हो आई, मला सणासोबत थोडं बोलायचं आहे, आता आलो. आई म्हणाले, तिला सोड प्रदीप, ती काम संपल्यानंतर स्वतःहून येईल. तसे पण कुठे दररोज ती काम करते. आज काम करत आहे, तिला काम करू दे, तुम्हाला थोडा वेळ दे. मला आश्चर्य वाटलं, कारण सणाबद्दल मी हे दुसऱ्यांदा ऐकत होतो. सणाच्या विरोधात कुठे ना कुठे राग माझ्या मनात बसला होता. सकाळी जेव्हा सणाला काम न करण्यामुळे आईने रागवलं आणि दीदीने सुद्धा तिला खूप काही ऐकवलं, तेव्हा मी पण शांत झालो आणि विचार करू लागलो की कदाचित आई बरोबर बोलत असेल. शेवटी ती पण माझी आई आहे, ती काय खोटं बोलेल. रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा सणासोबत बोलायला वेळ मिळाला. सणा, तू आजकाल शांत शांत का राहत आहेस? तू तर खूप बडबड करायची. आठवतं का तुला? दिवसभर तू कोणाशी ना कोणाशी वाद घालत बसत होतीस. मी तिला नेहमी समजत होतो. असो, मी आणि सना एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. सना मला पहिल्याच नजरेत आवडली होती. जेव्हा ती पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती तेव्हा ती निरागस दिसत होती, परंतु बोलायला मात्र तिला कोणी हरवू शकत नव्हतं. आम्ही 3 वर्ष सोबत जॉब केला. त्यानंतर मला विदेशात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मी तो जॉब सोडला, परंतु मी सणाला विसरू शकलो नाही. मला तिला माझ्या आयुष्यभराची सोबती बनवायचं होतं. तेव्हा मी माझ्या आईला या लग्नासाठी तयार केलं. हे काम खूप कठीण होतं. शेवटी आम्ही एकत्र आलो. मी फक्त 1 आठवडा सुट्टी घेऊन माझ्या लग्नासाठी येऊ शकलो होतो. त्यानंतर इकडे तिकडे जेवणाचे आमंत्रण आणि फिरण्यातच दिवस निघून गेले. मला समजलंच नाही. प्रदीप, तेवढेच सणा एवढं बोलली तेव्हा पिंकीने रडायला चालू केलं. सना तिला शांत करत झोपी घालण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मला कधी झोप लागली ते समजलेच नाही. सकाळी पिंकीच्या रडण्याचा आवाज ऐकून माझी झोपमोड झाली. सना, पिंकीला बघ, ती का रडत आहे. नंतर पिंकी जास्तच रडत होती, त्यामुळे मीच झोपेतून जागा झालो. सना, कुठे आहेस तू? एवढे बोलून मी पिंकीला घेऊन रूम मध्ये बाहेर आलो. तेव्हा परत सना स्वयंपाक घरात होती. मटकी चवळी संपली आहे, मटकीची उसळ बनवावी लागेल. आईचा आवाज माझ्या कानावर पडला. तेव्हा मी जागेवर स्तब्ध झालो. सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हाच माझ्या आईने मला पाहिलं. तेव्हा ती मला म्हणाली, ये बेटा, नाश्ता तयार आहे. हे बघ, तुझे सर्व बहीण भाऊ पण उपस्थित आहे. मी म्हणालो, आई, सना कुठे आहे? पिंकी खूप रडत आहे. तेव्हा दीदी म्हणाली, दादा, पिंकीला एवढे इकडे आणून तू फ्रेश होऊन ये बरं. मी तिच्याकडे पाहते. आज परत सना स्वयंपाक घरात एकटीच आणि कुटुंबात कमीत कमी 25 लोक. सना स्वयंपाक करण्यात व्यस्त होती, परंतु आईने सांगितलं होतं की सना तर काहीच काम करत नाही, फक्त कालच काम केलं तिने. तर हे काय होतं?
मी म्हणालो, सणा माझे आणि तुझ्या जेवणाचे ताट बाहेर घेऊन ये. कदाचित माझे बोलणे कोणाला आवडले नव्हते, परंतु असे पण काहीतरी होते जे मला पण चांगलं वाटत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत सणाचे एकच काम होतं. ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त होती. मला समजलं होतं की आता सणा एवढी गप्प गप्प का राहत आहे. माझ्या घरी येण्याने परत सणाच्या चेहऱ्यावर बदल झालेला दिसत होता. कदाचित मी गेल्यानंतर परत सर्वजण तिच्यासोबत अन्याय करते, त्यामुळे ती थोडी घाबरलेली दिसत होती. वेळ निघून जात होता. आता तिने काम करणं सोडून दिलं होतं. तिने तिच्या मनात काय विचार चालू आहे ते मला सांगायला हवं होतं. कदाचित मी तिची काही मदत केली असती. आज आईचा आवाज आला, सणा नाश्ता बनव, निकिता आली आहे. निकिता माझ्या दिदीचं नाव आहे. तिचे लग्न आमच्या शेजारी राहत असलेल्या बाबांच्या मित्राच्या मुलासोबत झालं होतं. दीदी दररोज सकाळ संध्याकाळी आमच्या घरी येत होती. सणाच्या कमरेत खूप वेदना होत होत्या. मी तिला सांगितलं होतं, सणा तू आराम कर. तरीही ती स्वयंपाक घरात गेली आणि नाश्ता बनवू लागली. कारण पिंकी आज झोपलेली होती आणि मी माझ्या दीदीसोबत बोलण्यात मग्न होतो. दीदी आम्हा सर्व बहीण भावावर खूप प्रेम करत होती. आम्हाला पण दीदी खूप आवडत होती. प्रदीप, प्लीज जेवण वाढायला मदत कर मला. हो ठीक आहे. मी जेवणाचे ताट तयार करण्यासाठी जागेवरून उठलो आणि सणाची मदत करू लागलो. परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना आवडली नाही. जेव्हा सर्वजण नाश्ता करून फ्री झाले आणि सणा पिंकीला घेऊन रूम मध्ये निघून गेली, तेव्हा दीदी आणि मी एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होतो. प्रदीप, तुला माहित आहे का, मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मला असे कधीच वाटत नाही की तुम्ही आनंदात राहू नये, परंतु माझा सल्ला ऐकलास तर तू नेहमी आनंदात राहशील. पुढे तुझी इच्छा. मी तुझ्यावर फोर्स नाही करू शकत. हो दीदी, तुम्ही बोला. तुला माहित आहे का, आपण सर्व बहीण भाऊ आपल्या आईच्या बोलण्याला महत्व देत होतो. प्रदीप, तू तुझ्या पत्नीची मदत नक्कीच कर, परंतु कधीपर्यंत, जोपर्यंत तुला कोणी पाहणार नाही. चांगले वाटत नाही तू जेवणाचे ताट उचलत आहेस आणि स्त्रियांचे काम करत आहे. चांगले वाटत नाही. जी सवय तुला आज लागेल तीच सवय आयुष्यभर राहील. तिचं काम तिला करू दे. हळूहळू ती सर्व काही काम करेल, परंतु तुझी तिला सवय झाली तर नेहमी तुला घरकामात तुझ्या पत्नीची मदत करावी लागेल. दीदीचं बोलणं माझ्या मनाला लागलं. असे दिवस जाऊ लागले. सणा दिवसभर कामात व्यस्त असायची. कधी माझ्या मनात आले तर मी पिंकीसाठी दूध बनवायचो. त्यापेक्षा जास्त काम मी करत नव्हतो. आईला वाटत होतं की मी परत विदेशात जाऊ नये, त्यामुळे मी कायम भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मी एका मेकअप प्रोडक्ट कंपनीमध्ये काम करायचो. त्यात मी घरातून कॉम्प्युटरवरती मेकअप प्रोडक्टचे विक्रीचे काम करून खूप चांगले पैसे कमवू लागलो. वेळ असाच निघून जात होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मी कधी लक्ष दिलं नाही की सणा दिवसभर काय करत असते. जेव्हा मला 3 मुले झाली तेव्हा घरातील घर खर्च वाढत गेला. माझ्या 2 मुली आता शाळेत जाऊ लागल्या, पण माझा मुलगा अजून लहान होता. तेव्हा मी आणि सणाने एक निर्णय घेतला. आम्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शहरात शिफ्ट होणार होतो. तिथे सणा नोकरी करेल आणि मी घरात बसून मेकअप प्रोडक्ट विक्रीचे काम सांभाळेल. यासाठी मी दीदीचा सल्ला घेतला. तेव्हा तिने पण यासाठी संमती दिली आणि म्हणाले, ठीक आहे प्रदीप, परंतु तू आईला विसरून जाऊ नकोस. मला तर वाटत होते की आईला मी आमच्या सोबत शहरात घेऊन जावे, परंतु आईला आमच्या सोबत, आमच्या लोकांना सोडून इथे कुठेही जाण्याची इच्छा होत नव्हती. आई माझ्या मोठ्या भावासोबत इथे गावातच राहू लागली. आता आमचे आयुष्य खूप बिझी झाले होते. मी संपूर्ण दिवसभर ऑर्डर घेत होतो आणि ते दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवत होतो. सणा जॉब करण्यात व्यस्त होती आणि मुले अभ्यासात. एका दिवशी सणा जॉबवरून घरी परत आले तेव्हा ती जास्त दमलेली दिसत होती. येताच ती झोपी गेली आणि आम्ही सर्वजण उपाशी राहिलो. सणा आता आजारी राहू लागली होती. आता जेव्हा मी जॉबवरून परत यायची तेव्हा अगोदर प्रमाणे ती फ्रेश आणि निरोगी दिसत नव्हती. दुपारच्या जेवणासोबत आम्ही रात्रीचे जेवण सुद्धा हॉटेलमध्ये मागवत होतो. सणा मला दररोज म्हणत होती, प्रदीप, मला तू डॉक्टरांकडे घेऊन चल, आणि मी दररोज कामाचा व्याप वाढल्यामुळे तिला घेऊन जाऊ शकत नव्हतो. असेच वर्ष उलटून गेले. मला वेळ मिळाला नाही आणि सणाचा आजार बरा होत नव्हता. माहित नाही तिला काय झालं होतं. नंतर एके दिवशी रात्री माझी तब्येत अचानक बिघडली. पोटदुखीच्या त्रासाने माझा जीव जायचा बाकी होता. त्यावेळी सणा व्यतिरिक्त माझ्याजवळ कोणीही नव्हतं. माझ्या घरातील लोक पण होते, परंतु त्यांनी माझी काळजी का घेतली नाही. परत एकदा मला जाणवलं की मी सणासोबत खूप चुकीचं वागत आहे. परंतु तसे मला काही दिवस वाटत होते, परंतु तेच आयुष्य मला नेहमी वाटायचं की सणाने जॉबवरून परत आल्यावर घरात स्वयंपाक बनावा आणि तिने संपूर्ण घराला सांभाळावं. आणि जेव्हा गोष्ट माझ्या मदतीची आली तेव्हा मी खूप दमलो आहे असे सांगून मी तिला टाळण्याचा प्रयत्न करायचो. दीदीने सांगितलेली गोष्ट मला आठवत होती, पत्नीची जास्त मदत करू नको प्रदीप, नाहीतर आयुष्यभर तुला तिची कामात मदत करावी लागेल. सणा आणि मी आता भांडण करायला चालू केले होते. कधी ती वेळ देत नाही म्हणून माझ्याशी भांडण करत होती, तर कधी मी तिने स्वयंपाक बनवला नाही म्हणून तिच्याशी भांडत होतो, तर कधी माझे घरचे, कधी तुझ्या घरचे, फक्त तू मी असं करण्यात वेळ निघून जात होता. आज मी खूप उदास आहे. सणा हॉस्पिटलमध्ये आहे, तिला ऍडमिट केलं आहे. मी स्वतः आज एकटा पडलो आहे. घरात फक्त मी आणि माझी मुले, बाकी कोणी नाही. माझ्या घरातील सदस्य सणाच्या तब्येतीची विचारपूस करून निघून गेले आहेत. सणाच्या आई व्यतिरिक्त इतर कोणीच हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हतं ज्यांना तिची काळजी आहे. आज मला ते दिवस आठवतात. आम्ही का भांडण करत होतो
आमचा अमूल्य वेळ व्यर्थ का घालत होतो? का मला माझ्या दीदीने असं नाही सांगितलं की प्रदीप तू तुझ्या पत्नीची मदत करत जा? का मी सणाला नेहमी चुकीचं समजत होतो आणि मला असं वाटत होतं की ती फक्त कामापासून अंग चोरत आहे? का मी माझ्या घरातील लोकांच्या प्रत्येक गोष्टीला खरे समजत होतो? मी आणि माझ्या घरातील लोकांनी सणाला बदलून टाकलं होतं. ती सणा जी तिचे आयुष्य आनंदाने जगत होती, मी तिचे आयुष्य टोमणे मारून संपवलं आहे. मी तिची खूप काळजी घ्यायचो, परंतु फक्त ती पैसे कमवत होती तोपर्यंत. सणा तू परत ये, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझी अर्धांगिनी आहेस, मला तुझ्या सहवासाची गरज आहे. लवकर तू बरी हो. मला आज समजत आहे की ती तर स्वयंपाक पण करत नव्हती, तर ही का दमून जायची? फक्त स्वयंपाक करणं हेच घरातील काम नसते, अजून बऱ्याच घरातील कामे असतात. आजकाल मी पण जेवण बाहेरून मागवत आहे तरी खूप थकून जातो. दिवसातून मी 5 मिनिटे आराम करू शकत नाही. सणा तू खरं म्हणायची, प्रदीप जगाच्या नजरेत फक्त पुरुषच का थकून जातात? स्त्रिया का नाही थकत? तिला का परवानगी नसते का तिच्या भावना व्यक्त करू शकेल? मी माझ्या सर्व दादांना सांगू इच्छितो की जी चूक मी केली आहे ती चूक तुम्ही कधीच करू नका. आपल्या पत्नीसाठी वेळ काढा, त्यांचे लाड पुरवा, कारण पत्नी तुमचे सर्व घर सांभाळते आणि तुम्हाला वाटत असेल की तुमची पत्नी तरुण आणि सुंदर राहावी, त्यासाठी तिचे कौतुक करा. जो पुरुष जास्त चिडचिड आणि रागराग करतो त्याची पत्नी लवकर वृद्ध होते आणि आजारी पडलेले दिसते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक जेवढे आपल्यावर प्रेम करतात तेवढे प्रेम ते आपल्या पत्नीवर कधीच करत नाही, कारण पत्नी तुमची आहे, दुसऱ्यांची नाही. तिला तुमच्या घराला सांभाळावे लागते, त्यामुळे तिला जास्त निरोगी बनवण्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि मदतीची गरज असते. आपल्या पत्नीला नेहमी कामात मदत करत जा, जेणेकरून ती काम करून थकली तरीही तुमची गंभीर साथ तिचा आधार असेल आणि तुमचे घर नेहमी स्वर्ग बनलेले राहील. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.